या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महाराष्ट्रात फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये आणि ती परिस्थिती जैसे थेच राहण्याची शक्यता आहे पुढचे काही दिवस सुद्धा. तरीही महाराष्ट्रातल्या अगदी काही भागांमध्ये, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये, त्या जिल्ह्यांमध्येही काही भागांमध्ये, काही गावांमध्ये फक्त अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. ते कुठले जिल्हे आहेत ते आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचं आहे आणि जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं त्याची आता काय परिस्थिती आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण आधी सॅटेलाइट इमेज बघूयात आणि मग हवामान खातं काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घेऊया. आता जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये, जे खरं तर आधी बंगालच्या उपसागरात होतं, तिकडनं मग ते आपल्याला पुढे जाताना मध्य प्रदेशमध्ये जाऊन ते स्थिरावलं होतं आणि आता हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याची तीव्रता आता आपल्याला कमी होताना दिसतेय आणि ती इतकी कमी झालेली आहे की त्याचा परिणाम होणं आता पुढच्या 2 दिवसांमध्ये किंवा पुढच्या 48 तासांमध्ये अगदी त्याचा परिणाम 0 वरती येऊ शकतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते विरून जाईल असं आता त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाहीये. तरीही पुढच्या 48 तासांमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो होणार आहे, पण तो पाऊस सगळा मेनली मध्य प्रदेशमध्ये होणार आहे, कारण की तिथे ते कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते आता स्थिरावलेलं आहे आणि तिकडेच त्याची तीव्रता जी आहे ती आता कमी 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 होत जाणार आहे. त्याच्यामुळे या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचसोबत त्यांनी म्हटलेलं आहे की उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. ईशान्य भारतात बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी क्लाउड कव्हरेज दिसतंय, त्याच्यामुळे ईशान्य भारतात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पण आपण जर महाराष्ट्राकडे येऊन बघितलं तर महाराष्ट्रात मात्र अगदी काही ठिकाणी आपल्याला अगदी हलके हलके ढग बघायला मिळतात आणि म्हणूनच तशाच स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम थेट महाराष्ट्रावरती आपल्याला आता होताना दिसणार नाहीये, कारण की त्याची मूव्हमेंट आणि त्याची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आणि ते तिथेच संपून जाणार आहे. त्याचा जो परिणाम आहे तो तिथल्या तिथेच संपून जाईल पुढच्या 48 तासांमध्ये असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे कुठे कुठे किंवा या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम हा कसा होणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा कुठे कुठे पाऊस होणार आहे हे समजून घ्यायचं आहे. पण शनिवार आणि रविवारच्या अलर्टकडे येण्याच्या आधी मी हवामान खात्याने जे ट्विट करून सांगितलेली आहे माहिती ती थोडीशी वाचून दाखवते. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लो प्रेशर एरिया ओव्हर नॉर्थ ईस्ट मध्य प्रदेश अँड नेबरहुड isolated heavy to very heavy rainfall likely over East Madhya Pradesh on 21st and 22nd ऑगस्ट असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 21 आणि 22 ऑगस्टला जो काही पाऊस असेल तो आपल्याला मध्य प्रदेशमध्ये, पूर्व मध्य प्रदेशात आपल्याला बघायला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण जर त्यांचा सेंट्रल इंडिया म्हणजे मध्य भारताचा अंदाज जर आपण बघितला तर त्या अंदाजामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. ते असं म्हणतायत की फेअरली वाईडस्प्रेड टू वाईडस्प्रेड रेनफॉल लाईकली ओव्हर वेस्ट मध्य प्रदेश ड्युरिंग 21st to 25th August, East Madhya Pradesh during 21st to 26th August, Vidarbha during 23rd to 25th August, छत्तीसगड ड्युरिंग 21st to 27th August असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जर आयसोलेटेड टू स्कॅटर्ड रेनफॉलचा अंदाज बघितला तर तो अंदाज आपल्याला विदर्भात बघायला मिळणार आहे 21 आणि 22ला. म्हणजेच काय तर 21 आणि 22 तारखेला विदर्भात आपल्याला 21 तारखेला आणि 22 तारखेला जसं त्यांनी म्हणजे त्यांचा अंदाज जो आहे त्याप्रमाणे अनेक ठिकाणी स्कॅटर्ड स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे. आणि फेअरली वाईडस्प्रेड टू वाईडस्प्रेड जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण जर बघितली तर फेअरली वाईडस्प्रेड म्हणजे काय की विदर्भात अनेक ठिकाणी असा पाऊस जो आहे, अनेक ठिकाणी असा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्याच्या तारखा त्यांनी काय सांगितलेल्या आहेत तर त्यांनी सांगितलेल्या आहेत 23 ते 25 तारीख त्यांनी, आणि 21 आणि 22 तारखेसाठी त्यांनी विदर्भात सांगितलंय की फक्त काहीच ठिकाणी, तुरळक ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे विदर्भामध्ये एका जिल्ह्यात पाऊस होईल, एका जिल्ह्यात अजिबात काही पाऊस होणार नाही अशी शक्यता त्यांनी आता वर्तवलेली आहे.
आता आपण जर बघितलं शनिवारसाठीचा अंदाज काय आहे, तर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. अगदी हलक्या स्वरूपाचा थंडरस्टॉर्म आहे, म्हणजे वादळी वारे असतील, ढग जे आहेत ते दाटून येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय त्यांनी असं सांगितलंय की साताऱ्यातला घाट परिसर, रायगड, पुण्यातला घाट परिसर, ठाणे, मुंबई, नाशिक, मला वाटतं नंदुरबार, धुळे आणि जळगाव या सगळ्या भागांमध्ये सुद्धा सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सगळ्या भागांमध्ये सुद्धा अगदी हलक्या सरी येऊन जाण्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे शनिवारसाठी. आता रविवारसाठी आपण जर बघितलं तर रविवारी धुळे, जळगाव, नाशिक मध्ये थंडरस्टॉर्मची चिन्ह आहेत, म्हणजे तिथे वादळी वाऱ्यांसह अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शिवाय ज्या भागांबद्दल मी आधी बोलले त्याच भागांसाठी रविवारी सुद्धा त्यांच्याकडनं म्हणजे अलर्ट नाहीये कुठलाही, पण अगदी हलक्या सरी ज्या आहेत त्या येऊन जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये, पण अगदी हलका पाऊस जो आहे तो होऊ शकतो. अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये पण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. शिवाय सोलापूर, धाराशिव, लातूर या भागांमध्येही होण्याची शक्यता आहे आणि विदर्भातही अनेक ठिकाणी अगदी हलका पाऊस येऊन जाईल आणि तो अगदी म्हणजे ज्याला आपण हलक्या सरी म्हणतो तशा प्रकारचा तो पाऊस असेल. त्याच्यामुळे कुठली वॉर्निंग नाहीये, पण अगदीच पाऊस येणारच नाही अजिबात असं होणार नाही. अगदी हलक्या सरी ज्या आहेत त्या येऊन जातील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या रिपोर्ट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.